नमस्कार। तर आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील देहूजवळ असलेल्या भंडारा डोंगरावर। हा डोंगर वारकरी संप्रदायासाठी अतिशय पवित्र डोंगर आहे। येथे संत तुकाराम महाराज ध्यान करत आणि अभंग लिहित असत। हा डोंगर तळेगाव चाकण रोडवर इंदुरी गावाजवळ आहे। लाखो वारकरी दरवर्षी येथे दर्शनासाठी येत असतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भंडारा डोंगर तसेच येथे उभारण्यात आलेल्या नवीन भव्य मंदिराची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर सध्या इथे एक नवीन भव्य आणि सुंदर कोरीव काम असलेले मंदिर बांधण्याचे काम सुरू आहे, जे भक्तांसाठी आकर्षणाचे आणि श्रद्धेचे प्रमुख केंद्र बनले आहे। तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आम्ही आत्ताच म्हणजे साधारण 4 ते 5 दिवसांपूर्वीच या ठिकाणाला भेट दिली आणि जाता जाता एक गोष्ट पाहायला मिळाली की लोक येथे येत असताना खूप असा प्लास्टिकचा कचरा म्हणजे पाण्याच्या बॉटल वगैरे असे रस्त्यावर फेकत असतात। तर इथे लोक आहेत हे सर्व प्लास्टिक जमा करतात। तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की जी काही पवित्र स्थळे आहेत किंवा जी काही धार्मिक स्थळे आहेत ती प्रत्येकाची जबाबदारी आहे की हे स्वच्छ आणि सुंदर ठेवायचे। त्यामुळे हे जे काही प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल वगैरे असतील किंवा प्लास्टिकच्या पिशव्या असतील तर त्या इकडे तिकडे न टाकता प्रत्येकाची जबाबदारी आहे की जिथे कुठे डस्टबिनची सोय असेल तर तिथे तुम्ही हे टाकायचे आहे किंवा जातानाच हे सर्व आपल्यासोबतच घेऊन जायचे आहे। आता आपण या मंदिराजवळ पोचलेलो आहोत आणि इथे एक सुंदर अभंग लिहिलेला आहे। सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, येथे अलंकार शोभती सकळ, भाव बळे फळ इच्छीचे ते, अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापळ सकळा ब्रह्मांडाचा, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविना। तर इथं खूप सुंदर असा अभंग लिहिलेला आहे आणि हे तुम्हाला इथे मंदिर दिसत आहे की ज्याचं सध्या काम सुरू आहे। तर इथून आपल्याला सरळ पुढे जायचं आहे, जिथे तुम्हाला दर्शनाचा मार्ग दिसत आहे। तर चला आपण आता पुढे जाऊन दर्शन घेऊया। तर आता आपले दर्शन घेऊन झाले आहे। त्याचप्रमाणे इकडे प्रसाद देखील दिवसभर सुरू होता। तर दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही तिथे प्रसाद देखील घेतला आणि आता नवीन मंदिर आपण पाहायला जाणार आहोत। सध्या येथे संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर बांधले जात आहे। हे मंदिर गुलाबी सँडस्टोन आणि पांढऱ्या दगडातून बनवले जात आहे। या मंदिराची रचना म्हणजे 17 छोटे कळस, 3 मोठे कळस, जवळजवळ 2200 सुंदर कोरीव मूर्ती आणि मोठा सभामंडप अशी आहे। हे मंदिर खूप भव्य आणि सुंदर असे बांधण्यात आले आहे। या मंदिरातील कोरीव काम अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे। मंदिराच्या भिंतीवर अभंग आणि वारकरी संस्कृती दाखवली आहे।
कोरीवकाम या ठिकाणी केले जात आहे। तर प्रथम येथे मूर्तीचं रेखाटन करून त्यावरती हाताने असं कोरीवकाम केलं जात आहे। येथे एक पवित्र नंदुरकी झाड आहे। असं म्हटले जाते की या झाडाखाली बसून संत तुकाराम महाराज ध्यान करत व अभंग लिहित असायचे। हे ठिकाण वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे। येथे खूप शांत वातावरण आहे। डोंगरावरून खूप सुंदर निसर्ग दिसतो आणि येथे आल्यावर मन अगदी शांत होते। तर लवकरच या मंदिराचे काम पूर्ण होईल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्की एकदा येऊन या मंदिराला भेट द्या। खूप सुंदर असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे। तसेच माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।